रोज रोज तोच विचार करून माझं डोकं भणभणायला लागलंय चारू. आपल्या घरात काहीच भलं घडत नाहीये. त्या अधिपतीला अक्कल येत नाहीये. अक्षरा घरात परत येत नाहीये. ती बाई या घरातनं जात नाहीये. माझ्या हातात काही नाहीये. माझ्या जगण्याला, माझ्या जिवंत असण्याला काहीच अर्थ नाही असं वाटायला लागलंय मला. सणावाराला असं बोलू नये मोठे मालक. तू शिकवणार मला? तू शिकवणार माझ्याच घरात मी काय बोलायचं काय बोलायचं नाही? तू शिकवणार. सणावाराचं चांगलं बोलावं एवढंच म्हणणं आहे आमचं. घरात चांगलं काही घडत असतं ना तर चांगलं बोललो सुद्धा असतो, पण वाईटच घडतंय ना सगळं. दुसरं काय बोलणार मी? ठीक आहे, आम्ही वाईट तर वाईट. हा, आमच्या मनाला चांगलंच ठाव आहे आम्ही काय होते. पण तुम्ही चिडू नका. आमचं काम आहे म्हणून आलोय. काम? काय नवीन कारस्थान करणार आहेस? अहो सण आहे आज. मग जा ना, साजरा कर ना. अहो प्रत्येक सण तुमच्या बरोबरीने साजरा करायचं स्वप्न बघितलं होतं आम्ही, पण तुम्ही आमचं कोणतंच स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. तुला कधीतरी कळलं असेल ना ग, कधीतरी जाणीव झाली असेल की मी तुझ्याशी आयुष्यात कधी चांगलं वागणार नाही. तुझं एक सुद्धा स्वप्न मी पूर्ण करणार नाही हे कधीतरी कळलं असेल ना. मग त्यावेळेला तू हे घर सोडून गेली का नाहीस का? तेव्हा गेली असतीस ना तर हे घर सुखी झालं असतं, आम्ही सुखी झालो असतो, अधिपती सुखी झाला असता आणि अक्षरा घर सोडून गेली नसती. जाऊ द्या मोठे मालक. आता भूतकाळ उगाळून काय होणार आहे नाही का? या भूतकाळामुळे तर माझ्या घराचा, माझ्या मुलाचा वर्तमान बिघडलाय ना. तुमचा वर्तमान काळ चांगला करायची संधी दिलती आम्ही तुम्हाला, पण तुम्हीच ती नाकारली. त्याला आम्ही तरी काय करणार नाही का? सूर्य बाबा वरण हाय करायलाच कसं तिची डोळ्यात लाईट मारलास. काही दिवस झाला आपलं बोलणंच झालं नाही. काय मास्तरीन मध्ये जायचे रे संघ, त्याच्यामुळे तुझ्याकडे लक्षच जायचं नाही आमचं. मास्तरीन माहिती आमच्या कसं असते माहिती आहे का नाही तुला? बाड 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 FM रेडिओ चालू. त्यांची बडबड चालू झाल्यावर कोणाकडे लक्ष जात नाही. आज कसं एकटाच आहे मी, त्याच्यामुळे तुझ्याकडे लक्ष गेलं. आता कसं वाटतंय? मस्त गार गार वाटतंय एकटं एकटं. गाणी बंद करतो बाबा. गाणी ऐकून आणि मास्तरीन म्हणजे आठवणी यायला लागल्या. गाणी बी नको, रंग बी नको, सण बी नको आणि वार बी नको, काय नको. आपल्याला गप गार आपलं कामाला जावं आहे का नाही. शाळेत जातो, पडदिशी बघतो काय म्हणतात फुल वगैरे, कामधंद्याला लागतो. लय आठवण केली की त्रास होतो रे. आपलं माणूस आपल्या संग नसलं की यरबाडल्यावानी होते रे सूर्या बाबा. काय बोलतोय, काय करतोय, कसं वागतोय काय कळत नाही. पण आज भारी वाटलं बरं का तुझ्या संग लय दिवसांनी बोलून. मला रोज वाटतं मास्तरीन बाई आज भेटाव्यात, भांडण मिटावी, त्यासनी घराकडे घेऊन जावं. ते म्हणतात ना, ज्या गोष्टीचा आपण सारखा विचार करतोय ती गोष्ट घडते आपल्या आयुष्यात. पण आमच्या आयुष्यात काय घडणं झालंय. आता रोजच विचार करतोय की मी मास्तरीन बाई याव्यात आणि भेटाव्यात, काय होईना. असू दे, पण मी बी मास्तरीन बाईंचाच विद्यार्थी आहे, त्यांच्यावानीच हट्टी आहे मी बी. त्यांची आठवण काढायचं मी काय थांबणार नाही, त्यांच्या नावाचा जप करायचं मी काय सोडणार नाही. बघूया कोण जमतंय आहे का नाही. हो मास्तरीन बाईन नमः, मास्तरीन बाईन नमः, मास्तरीन बाईन नमः, मास्तरीन बाईन नमः. चालू ठेवाय, अजून बस. कसली संधी? कुठली संधी? आणि तू कोण ग मला संधी देणारी? तुम्ही आमच्याशी लग्न केलं असतं तर आमचं स्वप्न पूर्ण झालं असतं. सुख आणि संसार केला असता की आपण. पण आमचं सुख काही सुनबाईंना बघवलं नाही, म्हणून ऐन लग्नात त्यांनी हा मोठा राडा केला. पण आता बघा देवानं त्यांच्या बरोबर काय केलंय ते. देवानी नाही भुवनेश्वरी, देवानं नाही. ही सैतानी करणी तुझी आहे भुवनेश्वरी. तुझ्यामुळे अक्षरा घराबाहेर गेली आहे, पण तू हे जगासमोर कबूल नाही करणार. पण तुझ्यात हिंमत नाही आहे जगासमोर आपलं खरं रूप दाखवायची. बघितलं ना होळीच्या पूजेत काय केलंस ते.
सगळ्यांसमोर धादांत खोटं बोललीस आणि स्वतःला सेफ केलंस. हेच करतेस तू, हेच. जगाला दाखवायचं वेगळं, आत वागायचं वेगळं. पण भुवनेश्वरी, एक दिवस येईल जेव्हा जगासमोर तुझा खरा चेहरा येईन. मी आणेन तो. मी तुला या घराच्या बाहेर काढेन, तुझ्या हाताला धरून. काढलं होतं की तुम्ही आम्हाला घराबाहेर, अगदी हाताला धरून घराबाहेर काढलं होतं. आता तुला या घरात स्थान नाही. आता माझ्या घरात तुझी जागा नाही. झालं काय? आलोच की परत आम्ही या घरात. कुठल्या भ्रमात राहू नकोस तू. या छोट्या छोट्या लढाया तू जिंकतेस. युद्ध अजून बाकी आहे. अहो थांबा थांबा मोठे मालक, कुठं चाललात? मला तुझ्याशी बोलायची इच्छा नसते, हे तुला माहिती नाही का ग? ते ठाव आहे हो आम्हाला. तुम्हाला आमच्याशी कधीच बोलायचं नसतं. जरा 2 बोटं रंग तर लावून घ्या. तुला शरम नाही वाटत जरा सुद्धा? आता रंग लावण्यात कसली आली आहे शरम? जो माणूस तुझा फक्त तिरस्कार आणि तिरस्कारच करतो, त्याला दरवेळेला नव्यानं रंग लावायला येतेस तू. तुम्ही आमचा तिरस्कार करताय हो, पण आम्ही तुमच्यावर प्रेम करतोय की. आणि प्रेम आहे म्हणूनच रंग लावायला आलोय. माझ्या घराचं स्मशान करायला निघालीस तू. तुझ्यामुळं माझ्या घरचा रंग उडतोय. माझ्या सोन्यासारख्या सुनेला घराच्या बाहेर काढलंस तू, आणि तू रंग लावतेस मला. तुमची सून या घरातून निघून गेली, त्याला आम्ही जबाबदार आहे असं वाटतंय काय तुम्हाला? तूच जबाबदार आहेस त्याला. आम्हाला वाटतंय की तुम्ही जबाबदार आहे सगळ्याला. सर, चेक केलं ना सगळं? सगळं एकदम बरोबर आहे. म्हणजे सगळ्या वर्गांची माहिती एकदम परफेक्ट आहे. चला, आज तुम्हा दोघांना माझ्याकडनं पार्टी. पार्टी? आज म्हणजे काय, एरवी शाळा असताना आपल्याला वेळ मिळत नाही ना, म्हणून म्हटलं आज घरीच जाऊया जेवायला. मस्त पुरणपोळ्यांचा भेद आहे. चला. सर, मला आवडलं असतं, पण आज नको, नंतर कधीतरी. आई वाट बघते घरी. बर, मी येते. बाय. सावकाश. सर, मी पण निघू का आता? थांबा हो. अहो, बायको घरी नाही घेणार मला. आज सुट्टी होती ना, तिला रंकाळ्याला नेण्याचं प्रॉमिस केलं होतं. निघालो सुद्धा होतो. तितक्यात तुमचा फोन आला आणि इकडे आलो. तुम्हाला सुट्टी आहे, पण माझी सुट्टी अजून व्हायची आहे. म्हणजे अधिपती सरांनी सुद्धा फोन नाही उचलला? नाही ना, फोनही उचलला नाही आणि ते आलेही नाहीत. म्हणजे माझा निरोपच बहुतेक त्यांना मिळालेला दिसत नाहीये. काय म्हणालीस? ऐकलं नाही तुम्ही? परत सांगू? तुमची सून घर सोडून गेली, त्याला तुम्ही जबाबदार आहेसा. डोकं फिरलंय तुझं, भाईसटलीस तू. मी जबाबदार आहे म्हणे.
अहो आम्ही एवढ्या तो लग्नाचा गाठ घातला होता, तुम्ही आमच्या गळ्यात गप गुमान मंगळसूत्र घातलं असतं तर आज वेगळं चित्र दिसलं असतं की. हा एक खड्ड्यात गेलं का ते लग्न आणि खड्ड्यात गेलं तुझं स्वप्न. कारस्थान केलंस तू, कपट केलंस, माझ्या चारूचं रूप घेऊन मला भुलवलंस तू आणि लग्नासाठी तयार केलंस. पण देवाचा न्याय बघ भुवनेश्वरी. देवानं ऐन वेळेला अक्षराला पाठवलं इथे आणि अक्षरानं मला वाचवलं तुझ्याशी लग्न करण्यापासून. म्हणजे भर मंडपात आमचं लग्न मोडून सुनबाईनी लई मोठी चूक केल्या. आता त्याची शिक्षा तर त्यांना भोगायलाच लागणार नाही का? म्हणजे बोलतेस ते स्पष्ट बोललं. जे आमच्या मनात आहे तेच बोलतोय. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं नसतं तर आम्हाला काय गरज होती त्यांचं लग्न मोडायची? एक मिनिट, म्हणजे तू मान्य करतेस की तू तिचं लग्न मोडलंयस? अजून मोडलं नाही, पण मोडणार. हॅपी होली मॅडम. हॅपी होली. अरे किती वेळा सांगितलंय पाया पडायचं नाही म्हणून. मॅडम तुम्ही नाही खेळणार रंग? खेळा ना मॅडम. नाही मी नाही खेळणार, तुम्ही खेळा आणि जपून खेळा सगळ्यांनी. हा हेच आम्ही त्या सूर्याला सांगतोय पण तो आमचं ऐकतच नाही. सकाळपासून पिशव्या घेऊन आमच्या मागे. मी बोलते सुजाशी, पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि छान नैसर्गिक रंगांनीच होळी खेळायची. हॅपी होली मॅडम. हॅपी होली. जा पळा. अधिपती बरं झालं तुम्ही आलात ते. थँक्यू. आणि सॉरी. काय ठरवा आधी, थँक्यू का सॉरी? नाही म्हणजे तुम्हाला मी फोन करून त्रास दिला त्याबद्दल सॉरी, पण तुम्ही इथे आलात त्याबद्दल थँक्यू. नाही खरंच खूप मोठं टेन्शन दूर झालं माझं. नाही पण काय झालं, काय बोलवलं कशाला? एवढं एकतर सुट्टीच्या दिवशी आज कामाला आलाय, अर्जंटमध्ये मला एवढं निरोप टाकून बोलून घेतलं. पण टेन्शनमध्ये आलो, म्हणलं काय झालं एवढं, काय झालं काय? नाही काय आहे की शाळेतल्या म्हणजे स्कॉलरशिपच्या मुलांची यादी तालुक्याला पाठवायची होती. अहवाल तयार झालेला आहे, फक्त तुमच्या सह्या हव्यात. हे काम होतं, ह्याच्यासाठी बोलवलंय मला एवढ्या अर्जंटमध्ये? अहो फार महत्वाचं काम आहे ते. द्या इकडं. हे काम होतं आधी सांगायचं की, मग मला वाटलं मास्तरीन माईंचं काय काम होतं काय. नाही तिचं काम ती करून गेली. म्हणजे तिच्या वर्गाचा अहवाल तयार करून गेली ती. म्हणजे आले होते इथं? हा म्हणजे तिनं आणि गवते सरांनी तर सगळा अहवाल तयार केला. मग हे केव्हा सांगणार मला? सांगतोय ना आता तुम्हाला, तेच सांगतोय मी. अहो अहवाल त्यांनीच तयार केला. ते ना मास्तरीन बाई आल्या होते, ते केव्हा सांगणार म्हणतोय. पण साहेब तुम्ही फोनच नाही उचलला तर मी तरी कधी सांगणार ना. आत्ताच काम उरकून गेली ती. किती वेळ झाला जाऊन? हेच काय 5-7 मिनिटं झाली असतील. झालं काय? झालं एवढंच होतं ना? थँक्यू हा अधिपती. नाही मी थँक्यू तुम्हाला. नाही असं कसं, मी थँक्यू. अहो नाही खरंच मी थँक्यू. चुकलं का माझं? सॉरी. हा काय कोणीकडे गेला असं मास्तरीन बाई? दिसता की आमासनी भेटा. गोप्या, बोला. अक्षर मॅडम दिसले काय? नाही सरकार. बरं ठीक. लागलं. काय रे, काय झालं? काय झालं, लागलं का तुला? नाही अरे नाही काय, बघ ती खरचटलंय रे, खूप लागलं. काय रे तुम्ही मुलं, हा रंग खेळायचे तर खेळा, पण जरा जपून खेळा ना. किती लागलंय त्याला? नाही मॅडम, एवढं काही नाही झालंय, तर रोजच लागतं. रोज काय लागतं? चल आपण दवाखान्यात जाऊ. नाही मॅडम. अरे चल नाही. ए पळा, सूरज आला. अरे सावकाश.
आगे सर नको 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 लावू नको लावू नको रंग लावू नको ऐक माझा ऐक सर चला नको रे बाबा जायचं काम होता मी जरा लावतो तुला हा रंगबाजी मी शुभेच्छा जा लय भारी मस्तीची सुनबाईने आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला. तसंही कधी ना कधी आम्हाला करायचंच होतं, कारण त्या आम्हाला काही पहिल्यापासून पसंत नव्हत्याच. आधिपतींचा त्यांच्यामध्ये लई जीव अडकला होता, म्हणून आम्ही लग्न लावून दिलं. पण शिकलेली आणि डोसक्यावर नाच करणारी सून आम्हाला कधीच नग होती. त्यामुळे त्यांचा संसार मोडला तर चांगलंच होईल, हेच हवं होतं आम्हाला. बोलताना लाज नाही वाटत ना तुला? हे सगळं अधिपतीने ऐकायला वाटता, म्हणजे त्याला कळेल की तू या घराचे शत्रू आहेस आणि शत्रूच राहशील. भुवनेश्वरी, आम्हाला नाही, माणसानं नाही, किमान देवाला घाबर. देव सगळं बघतोय. देवाच्या काठीला आवाज नसतो भुवनेश्वरी, पण ती एकदा पडली ना की ती अशी पडते. तुम्ही जरा थंड घ्या, हा? कारण तुम्ही चिडलात म्हणजे आम्ही घाबरलो असं काही होत नाही. आम्हाला जे करायचं असतंय ते आम्ही करत आलोय आणि करत राहणार. तुला जे करायचंय ना ते या जन्मात मी होऊ देणार नाही भुवनेश्वरी. मी माझ्या मुलाचा संसार तुटू देणार नाही. तुला माझ्या घराची वाताहत करू देणार नाही. मी अक्षराला या घरात आणीन आणि तुला या घराच्या बाहेर हाकलेन.